पण ते लोक तुला कुठं घेऊन गेले होते? तुला त्यांनी डांबून ठेवलं होतं का? पण हे सगळं तुम्हाला कसं माहित? अगं त्यांनीच सांगितलं आम्हाला. आर्याला तुझ्या जागेवर कसं बसवणार आहे, पुढं काय काय करणार आहे, सगळं सांगायचं आम्हाला. स्वतःच्या तोंडाने सांगायचे? हलायकपणाची हद्दच पार केली त्या लोकांनी. हे तर काहीच नाही. विचार पण करू शकणार नाही त्यांनी आमच्या सोबत काय काय केलं. तुझ्या जीवाची भीती दाखवून आमच्याशी खेळत राहिले ग ते. इथं लग्नात पण तेच लोक घेऊन आले आम्हाला. चेअर हसरं ठेवा, हसरं ठेवा चेअर, असं सारखं म्हणत होते. एखाद्या मैती अंगावर नवी कापड घालून असा आनंदात मिरवितोय असं वाटत होत. काय बोलू नका, मला समजतंय, सगळं समजतंय मला. मला सांगा, त्यांनी तुमच्यापैकी कोणाला मारलं नाही ना? अरे माझ्या मुक्ताला काय झालं ना तर सोडणार नाही एकेकाला. पोलिसात जाईन मी, कोर्टात घेतील. नाही मारलं नाही. मारलं, अण्णाला मारलं. अण्णा, गजे काय झालं? मला सांगा काय झालं, मी एकालाही सोडणार नाही. जाऊ द्या बाळा, जाऊ दे. हे बघ, लाचारांना शिव्या फाटक्यांचं काही नसतं. ती देवी आई आहे ना, ती बघून घेईल त्यांना. आमच्यासाठी फक्त तू सही सलामत आम्हाला भेटली ना, हेच लय आहे. मुक्ते, पण मला सांग, तू या नवरीच्या साडीत कशी? मी मगाशी चालले, त्या पालखीतून आर्याताई नाही, मी चाले होते. अगं पण हे असं कसं काय? त्याहून जास्त महत्वाचं हे की आमच्या दोघांच्या अंगावर अक्षता पडल्या. आम्ही एकमेकांना हार पण घातले. बाळा, हे घर माणसांचं नाहीये. सैतान राहतात या घरात. इथली माणसं ना गरीब माणसाला कधीच नीट श्वास पण घेऊ देणार नाही. मोठ्या मालकाला तर मी किती मान देत होतो, त्याचा किती आदर करत होतो, पण त्याच्यासारखा खोटा आणि वाईट माणूस मी आयुष्यात कधी पाहिलेला नाहीये. ही लोक तुझं लग्न झाल्यानंतर पण तुझ्या जीवावर उठू शकतात बाळा. इशारी सापांच्या मध्ये जगणं सोपं नसतं. आम्हाला तुझ्या सुखापेक्षा तुझ्या जीवाची काळजी आहे. तुझा जीव महत्वाचा वाटतो आम्हाला, त्यामुळे तू इथं राहू नकोस, तू आमच्या बरोबर चल. अण्णा, मला हे सगळं कळत नाहीये का? त्या लोकांना हेच तर पाहिजे. मी अशी पाठ दाखवून निघून गेले तर आतापर्यंत घेतलेला त्रासाचा, लढल्याचा काय फायदा? आजीचं, मोठ्या आईंचं काय? फक्त त्यांचा नाही, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा माया भरोशावर आहे आता. आणि छोट्या मालकांचं, त्यांचं प्रेम
माया भांगात कुंकू भरल्यापासून त्यांनी किती त्रास सहन केलाय. हो, माझ्यासाठी तरी लोक परकी आहेत, त्यांची तर सख्खी आहेत. त्यांच्याच लोकांनी त्यांना काय काय सहन करायला लावलंय. तरी माझ्यासाठी त्यांनी सगळं सहन केलंच ना. पण म्हणून मुक्त आपण मरायचाच पर्याय निवडायचा असं नाही ना जमणार. मरायचं नाही, जगायचा आणि जगवण्याचा. आगेत राखवायला तुमची पोरगी लाकूड नाही, लोखंड आहे. जितकं चटकं बसन ना तितकी जास्त लाल भडक होत राहील. ती कुंकवासारखी तर कधी काली मातेच्या जिभेसारखी. अनन्या, ही माई लढाई आहे, मला लढू द्या. तिकडं गावात येऊन काहीच वेगळं घडणार नाहीये. उलट लोकांचे स्टोमणे ऐकावं लागतील आपल्याला. तुम्हाला काही नाही ते ऐकून घ्यावं लागत. ही लढाई मला लढू द्या. पण पोरी मी अण्णा, मला माहित आहे तुम्ही माझ्यासाठी सगळं सहन कराल. माई ताकद बनून माझ्यासाठी उभं राहाल. मुक्तताई, मी पण तिची ताकद म्हणून मागे उभं राहीन. तुम्हाला राखी बांधली ना. आई म्हणते बहीण आपल्या राखी बांधते, त्या बदल्यात आपण तिची रक्षा केली पाहिजे. आणि मी जास्त खेळत पण जाणार नाही. त्यापेक्षा मी व्यायाम सुरू करतो. बाळा, तू खेळ. खेळताना हसताना तुलाही छान दिसतो. चालेल चालेल. पण मुक्ते, ह्या लोकांनी तुझ्यासोबत जे काही केलंय जावई बापूंना कळलं तर? नाही आई, हे मी कधीच कोणाला सांगणार नाही. हे गुपित कायम माझ्यासोबतच राहणार. अगं काय बोलत आहे तू? आई, मी जर हे सांगितलं तर मोठा धमाका होणार. ना हे घर राहणार, ना इथली नाती. सगळं अस्ताव्यस्त होणार. अगं छोट्या मालकांना हे कळलं तर आयुष्यभरासाठी तोंड पण बघणार नाही त्यांचं. मला हे घर नाही तोडायचंय तर आयुष्यभरासाठी माझ्या जन्माला गालबोट लागन ग. ही पोरगी आली आणि घर तोडून गेली असं म्हणण्यापेक्षा या पोरीनं अख्खं घर एकत्र बांधून ठेवलं हे ऐकायला तुम्हाला जास्त आवडेल ना. पोरी, तुझ्या मनाला जे बरं वाटल, ठीक वाटल ते तू कर. पण आमचा सगळ्यांचा जीव तुझ्यात आहे हे विसरू नको.